हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्री. सो आज आपला आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा 6वा दिवस. तर याआधी आपण 5th डेपर्यंत शिकलो होतो की आपण सेंटेन्स कसे फ्रेम करायचे, दिस दॅटचा वापर कसा करायचा आणि अकॉर्डिंग टू द वर्ब आपण त्यांचा डेली लाईफमध्ये आपण त्या सेंटेन्सचा फ्रेजचा कसा यूज करू शकतो. सो बरेच जण कन्फ्यूज असतात की ॲम, इज, आर कुठे वापरायचे आणि कसे वापरायचे. सो ते सिंग्युलरसोबत वापरायचे का प्लुरलसोबत वापरायचे, त्याच्याने आपण बरेच जण कन्फ्यूज असतो आणि मग आमच्या ठिकाणी ॲज आणि ॲजच्या ठिकाणी आर असं आपलं कन्फ्युजन होते आणि आपलं सेंटेन्स फ्रेम करताना चुकते आणि त्याचा अर्थ पण काहीतरी वेगळाच होतो. चला तर माझं आपण ते कन्फ्युजन दूर करूया की आम्ही जर कुठे वापरायचं आणि त्याचा सेंटेन्स फ्रेम करताना यूज कुठे आणि कसा करायचा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल असेल. जर तुम्ही स्टार्टिंग लर्नर असाल, बिगिनर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. सो आपण इंग्लिश बोलतो, सर्वांना बोलणं कंपल्शन किंवा महत्त्वाचं असतं आजकाल, बट ते ग्रॅमॅटिकली बोलणं तितकंच गरजेचं सुद्धा असतं. कारण की जर आपलं ग्रामर जर चुकलं बोलताना इंग्लिशमधलं तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच निघतो. जसं की आपण मराठी ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलतो तसंच इंग्लिशसुद्धा ग्रॅमॅटिकली बोलणं खूप गरजेचं असतं. सो आज आपण बघणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲमी जर आपण त्याचा वापर करतो. सो एस फॉर सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, जी व्यक्ती ते कार्य करत असते, कर्म करत असते ती सब्जेक्ट असते. सब्जेक्ट खूप कंपल्शन असतो, प्रत्येक सेंटेन्समध्ये असतो असंच नाही. नेक्स्ट आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे आपण एखादी क्रिया जे करणार असतो ते आपल्या त्या वर्बने आपण मेन्शन करतो. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऑब्जेक्ट मीन्स कर्म. सो तर हे सर्व सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ याच्यामध्ये आपण वापरतो. आपल्या काळाचे प्रकारचं असं त्याच्यामधला फर्स्ट आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सो त्याचा सेंटेन्स आहे सचिन प्लेज क्रिकेट. सचिन काय करतो, क्रिकेट खेळतो. सो सचिन इज अ सब्जेक्ट, प्लेज इज अ वर्ब आणि क्रिकेट काय आहे, आपलं ऑब्जेक्ट आहे. सचिन क्रिकेट खेळतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आपण याला साध्या वर्तमान काळाचा फॉर्म्युलासुद्धा म्हणू शकतो, कारण की याच्या थ्रूच आपण सेंटेन्स फ्रेम करू शकतो. बघा फ्रेंड्स, इंग्लिश बोलणं जितकंच महत्त्वाचं आहे पण ग्रॅमॅटिकली बोलणं खरंच खूप महत्त्वाचं असते. जर आपण चुकलो ॲमेझॉनमध्ये तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच होतून समोरचा आला कळतच नाही की आपल्याला सांगायचं काय आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग फॉर दिस वन. सो आपण बघणार टू बीचे वर्ब्स. टू बीचे वर्ब्स म्हणजे काय, ॲमेझॉन, वॉजवेअर हे आहे टू बीचे फॉर्म्स आणि आपण यांना हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणतो, कारण की सेंटेन्स फ्रेम करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. सो आपण ॲमेझॉन केव्हा वापरतो, जेव्हा आपल्याला सांगायचे असते की एखादी वस्तू, व्यक्ती किंवा स्थान कसं आहे, कुठे आहे, कसे आहे हे सांगण्यासाठी आपण ॲमेझॉनचा वापर करतो. जेव्हा आपल्याला सांगायचं असते एखादी वस्तू, व्यक्ती किंवा स्थान कसं आहे, कुठे आहे सांगण्यासाठी आपण ॲमेझॉनचा वापर करतो. सो ॲमसोबत ऑलवेज आय एच येते. ॲमसोबत ऑलवेज आय एच येते, हेच हेल्पिंग वर्ब असते. सो आय ॲम अ टीचर. मी एक शिक्षक आहे. आता आपण स्वतःबद्दल सांगत आहोत. आय ॲम अ टीचर. मी हॅप्पी आहे. मी कशी आहे, आय ॲम हॅप्पी. मी खूप खुश आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. सो प्लीज ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलण्यासाठी तुम्हाला हे येणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलू शकाल आणि तुमचं सेंटेन्स फ्रेम पण करेक्ट होऊन राहील. म्हणजे बोलताना तुम्ही हेजिटेट होणार नाही की मी करेक्ट बोलले का रॉंग बोलले म्हणून. नेक्स्ट आहे आय ॲम अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी आहे. मी कोण आहे, हू आय ॲम, आय ॲम अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी आहे. आय ॲम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. आय ॲम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. जात आहे. आता आहे म्हणून आपण समजू शकतो की हे काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आय ॲम कुकिंग फूड. मी अन्न शिजवत आहे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कुकिंगसुद्धा येते. आय ॲम सो हंग्री. मला खूप भूक लागली आहे. आय ॲम सो हंग्री. मला खूप भूक लागली आहे. इथे ऑलवेज बघा आयसोबत ॲमच आलेला आहे, इज किंवा आरचा आपण वापर केलेला नाही आहे. ॲम हे ऑलवेज सिंगलच असते, सिंग्युलर असते. आय ॲम ॲट स्कूल. कुठे, कुठेसाठी आय ॲम ॲट स्कूल. मी शाळेत आहे. आय ॲम डुईंग ग्रेट. मी छान करत आहे. आय ॲम डुईंग ग्रेट. मी छान करत आहे किंवा मी चांगलं काम करत आहे. आय ॲम रनर. मी कोण आहे, आय ॲम रनर. मी धावपटू आहे. मी धावपटू आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे की आयसोबत ऑलवेज आपण ॲमचाच वापर करतो, इज किंवा आरचा वापर करत नाही. सो प्लीज गाईज कीप प्रॅक्टिसिंग फॉर दिस वन. नेक्स्ट आहे इज. इज हे आपण कसं ओळखायचं, इजमध्ये ऑलवेज आहे. मराठीच्या ग्रामरमध्ये एंडिंगला काय येतं, आहे. आपण वरून हे
इज आहे किंवा सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आपण ते ओळखू शकतो. आणि हे आपण कुठे वापरतो, कशासोबत वापरतो, ही, शी, इट, दिस, दॅट आणि सिंग्युलर नाऊनसोबत आपण इजचा वापर करतो. कुणाकुणासोबत, ही, शी, इट, दिस, दॅट आणि सिंग्युलर नाऊनसोबत आपण इजचा वापर करतो. जसं की ही इज हॅप्पी, तो कसा आहे, आनंदी आहे. बघा शेवटी आहे याच्यावरून आपल्याला समजलं की ते कसं आहे, मराठीमध्ये कसं आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. शी इज अ टॅलेंटेड आर्टिस्ट, ती एक प्रतिभावान कलाकार आहे. शी इज टॅलेंटेड आर्टिस्ट. इट्स अ ब्युटिफुल डे, आज एक सुंदर दिवस आहे. बघा इटसोबत आपण इज वापरलेलं आहे. दिस इज माय बुक, हे माझं पुस्तक आहे. दिससोबत आपण इजचा वापर केलेला आहे. दिस कसं आहे, सिंग्युलर, हे एकच पुस्तक आहे. पॅरिस इज अ सिटी इन फ्रान्स, पॅरिस हे फ्रान्समधील एक शहर आहे. आता बघा सिंग्युलर नाऊन, आता पॅरिस काय एक शहराचं नाव आहे, तर आपण ते कसं सिंग्युलर आपण त्याचा इथे इजसाठी वापर केलेला आहे. सो गाईज प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. द बेबी इज स्लीपिंग, बाळ झोपत आहे. द बेबी कसं आहे, एकटाच आहे म्हणून आपण इजचा वापर केलेला आहे. द बेबी इज स्लीपिंग. द डॉग इज बार्किंग, कुत्रा भुकत आहे. बार्किंग म्हणजे भुकणे आणि द डॉग कसं आहे, एकच आहे म्हणून आपण तिथे इजचा वापर केलेला आहे. दिस इज नॉट माय वॉलेट, हे माझं पॉकेट नाही आहे. दिससोबत आपण इथे इजचा वापर केलेला आहे. ही इज टॉल, तो उंच आहे. तो उंच आहे. ही सोबत आपण इथे इजचा वापर केलेला आहे. द ताजमहल इज ब्युटिफुल, ताजमहल इज ब्युटिफुल. आता बघा ताजमहल कसं आहे, एकच आहे म्हणून पण इथे इजचा वापर केलेला आहे. द सन इज शायनिंग, सूर्य चमकत आहे. द सन इज शायनिंग, सूर्य चमकत आहे. सन कसं आहे, एकच आहे म्हणून इथं सनसोबत आपण इजचा वापर केलेला आहे. दॅट इज ॲन इंटरेस्टिंग आयडिया, ती एक मनोरंजक कल्पना आहे. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक आणि आयडिया म्हणजे कल्पना. दॅटसोबत आपण इथे इजचा वापर केलेला आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे की आपण इजचा वापर कशासोबत करू शकतो. नेक्स्ट आहे आर. आर म्हणजे आहेत. आता आरचा वापर कुठे कुठे होतो बरं, हा पण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतो, पण हा प्लुरलसोबत होतो म्हणजे अनेक वचनसोबत होतो. जसं की यू, वी, दे, दिस, दोज आणि प्लुरल नाउनसोबत. सर्वनामांसोबत याचा वापर होतो. आणि आपण कसं ओळखायचं, तर वाक्याच्या शेवटी मराठीमध्ये आहेत आलं की आपण हे सर्वनामाचं वाक्य आहे असं आपण समजू शकतो सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं. द बुक्स आर ऑन द शेल्फ, बुक्स सर्वनाम आहे आणि आपण त्याचं काय वापरलेलं आहे, आर वापरलेलं आहे. पुस्तके शेल्फवर आहेत. यू आर अ गुड फ्रेंड, तू एक चांगला मित्र आहे. तिथे यू काय आहे, सिंगल प्लुरलसाठी वापरलेलं आहे. द कॅट आर स्लीपिंग, मांजरी झोपलेल्या आहेत. कॅट्स, मांजरी, एकापेक्षा जास्त मिळते आपण आर वापरलेलं आहे. द डॉग आर बार्किंग प्लेइंग इन द पार्क, कुत्रे उद्यानात खेळत आहे. डॉग्स, एकापेक्षा जास्त डॉग्स आहे म्हणून आपण इथे आर वापरलेलं आहे. हाऊ ओल्ड आर यू, तुमचे वय किती आहे. आता इथे क्वेश्चन विचारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आपण आरचा वापर केलेला आहे. इथे काय आहे, आरचा वापर काय आहे, आहेत या अर्थाने आपण इथे आर वापरलेला आहे. आपण ॲमेझारचा वापर करून इज आणि आरचा वापर करून आपण प्रश्नसुद्धा तयार करू शकतो. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वी आर गोइंग टू बीच टुमारो, आपण उद्या समुद्रकिनारी जाणार आहोत. वी आर, वी सोबत आपण इथे आर वापरलेला आहे कारण की वी म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती. दे आर ऑलवेज लेट फॉर मीटिंग, ते नेहमीच बैठकीसाठी उशिरा येतात. दे म्हणजे काय, ते एकापेक्षा जास्त व्यक्ती म्हणून दे सोबत आपण इथे आरचा वापर केलेला आहे प्लुरल फॉर्ममध्ये. दिस फ्लॉवर्स आर ब्युटिफुल, दिस फ्लॉवर्स आर ब्युटिफुल, ही फुले सुंदर आहे. फुले एकापेक्षा जास्त असल्यामुळे दिस वापरलेला आणि फ्लॉवर्स वापरलेला आहे. स्टुडंट्स आर स्टडिंग फॉर देअर एक्झाम, विद्यार्थी त्यांच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे. एकापेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत म्हणून आपण इथे आरचा वापर केलेला आहे. होप सो गाईज तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस केल्यावर तर तुम्हाला हे बोलायला इझी जाणार आणि आम्ही जर कन्फ्यूज होणार याचं रूल्स कुठे आणि कसे वापरायचे म्हणून. वर आर माय कीज, माझ्या चाव्या कुठे आहेत. वर आर माय कीज, माझ्या चाव्या कुठे आहेत. आता वर म्हणजे कुठे. आता आपण आम्ही जायचे असे मिक्स सेंटेन्स बघणार आहोत. आता माझ्या चाव्या कुठे आहेत, तिथं वरसाठी आपण आर वापरलेलं आहे आणि कीज म्हणजे मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त चाव्या आहेत म्हणून आपण इथे आरचा वापर केलेला आहे. गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार की ॲमेझारचा आपण वापर कुठे आणि कशा प्रकारे करू शकतो. सो
हे एक वाचून तुम्ही रीडिंग करा, त्याची प्रॅक्टिस करा, सो तुम्हाला इझी जाणार आहे. आय एम टायर्ड अँड यू आर कमिंग विथ अस. मी आयसोबत मी वापरलेलं आहे आय एम टायर्ड, आणि यू सोबत इथे आर वापरलेलं आहे. यू आर कमिंग विथ अस. आपण एका सेंटेन्समध्ये आपण 2 हेल्पिंग वर्ब किंवा टू बीचे वर्ब्स वापरू शकतो. शी इज हॅपी दॅट आय ॲम हिअर. शी सोबत आपण इथे इज वापरलेलं आहे, परत आय सोबत ॲम. शी इज हॅपी दॅट आय ॲम हिअर. दिस इज अ ग्रेट मूवी अँड वी आर ग्लॅड टू बी हिअर. हा एक उत्तम चित्रपट आहे आणि आम्हाला इथे येऊन त्याचा आनंद झालेला आहे. दिस सोबत आपण इज वापरलेलं आहे आणि वी सोबत इथे आपण आर वापरलेलं आहे. आपण एका सेंटेन्समध्ये 2 हेल्पिंग वर्ब वापरू शकतो किंवा टू बीचे फॉर्म आपण यूज करू शकतो. ही इज रीडिंग अ बुक एव्हरी डे. तो दररोज एक पुस्तक वाचत आहेत. आपण ही सोबत इथे इज वापरलेलं आहे. दररोज एक पुस्तक वाचत आहे. वी आर स्टडिंग फॉर अवर एक्झाम. आम्ही आमच्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत. वी आर. आर म्हणजे मोर दॅन वन, प्लुरल फॉर्म. द कॅट इज स्लीपिंग ऑन द सोफा. द कॅट इज स्लीपिंग ऑन द सोफा. मांजर सोफ्यावर झोपलेली आहे. तर कॅट कशी आहे, एकटीच आहे, तर ती सोफ्यावर झोपलेली आहे. कॅटसोबत आपण इज वापरलेला आहे. होप सो गाईज तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे आणि तुमचे ॲमेझाचे जे रूल्सचे कन्फ्युजन असणार आहे दूर होऊन तुम्ही त्याचा नीट डेली लाईफमध्ये वापर कराल. सो याच्याने तुम्हाला इझी झालं की आपण बोलायचं कसं आणि सेंटेन्स फ्रेम करताना तुम्ही हेजिटेट होणार नाही की आपण ॲमेझार चुकीचं बोललो का करेक्ट बोललो. सो गाईज प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा अँड थँक्स फॉर वॉचिंग. कीप प्रॅक्टिसिंग.